नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मुंबईमध्ये 142 ठिकाणी झाडं पडली आहेत. मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतल्यानंतर सांगितलं आहे की आजच्या दुपारच्या नंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती हवेचा जो वेग आहे तो 40 किलोमीटर प्रति तास ह्या वेगानं असणार. आणि मुंबईमध्ये अक्षरशः विकराळ रूप घेतलेला पाऊस आणि पुण्याच्या घाटमाथ्यावरती पडणारा जोरदार पाऊस ह्या पार्श्वभूमीवरती पुणे वेधशाळेतनं आपण लाईव्ह आहोत आणि एस डी सानप आहेत आपल्यासोबत. एकतर एल निनोच्या प्रभावात हा सगळा पाऊस आपण सुरू झाला आहे आणि खूप सारे मीम्स आणि लोक चेष्टा करत आहेत. एकदा ते क्लिअर केलं पाहिजे, कारण मला माहिती आहे की पाऊस येणार नाही असं तर होत नाही. 100-125 वर्षामध्ये पाऊस आलेलाच आहे. पण आता हे काय राईट आधी एल निनोपासून सुरू. राईट बऱ्याचदा लोकांना म्हणजे असा गैरसमज आहे की एल निनो वर्ष असलं की पाऊस पडतच नाही. करेक्ट. एल निनोच्या वेळी सुद्धा पाऊस पडतोच आणि फक्त जर आपण ज्यावेळी जून ते सप्टेंबर ह्या 4 महिन्यांचे ज्यावेळी ॲव्हरेज घेतो किंवा ज्यावेळी आकडेवारी काढतो त्यावेळी तो सरासरीपेक्षा कमीच आपल्याला दिसलेला आहे बऱ्याचदा. आता हा एक स्पेल आहे, तो कशामुळे आहे तर एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं आणि त्यानंतर ते इंटेन्सिफाय होऊन डिप्रेशन झालेलं आहे आणि डिप्रेशन म्हणजे ते अजून तीव्रता त्याची वाढलेली आहे आणि त्यामुळं ते तर बघू आपण. पण एल निनोचा जो प्रभाव आहे, कारण सुरुवातीला जो शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही जे प्रेडिक्शन आले राईट त्याच्यामध्ये एल निनोचा प्रभाव राहणारच आहे. 100% जे छोटे मोठे स्पेल्स आहेत ज्याच्यामुळे बदल होतो त्यातला हा एक प्रकार आहे. बरोबर. येस येस आताचा हा बरोबर एकदम. म्हणजे आता जो पाऊस पडतोय तो कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पडतोय. एल निनोचा प्रभाव आपल्याला नक्कीच दिसेल ॲट द एंड ऑफ द सीझन. आणि आता 10 तारखेपर्यंत हा स्पेल आहे, त्यानंतर परत पाऊस कमी होताना आपल्याला दिसेल. तर मान्सूनमध्ये पाऊस पडतच नाही किंवा एल निनोमध्ये पाऊस पडतच नाही असं नाही आहे. एल निनोमध्ये मान्सून येतोच त्याच्या नियोजित वेळेनुसार किंवा मागे पुढे येतच असतो, परंतु सीझनवर त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. सो दीर्घकालीन ज्या वेळेला IMDनी आपल्याला प्रिडिक्शन दिलं होतं जून ते सप्टेंबरचं, तेव्हाच सांगितलं होतं की संपूर्ण भारतामध्ये पाऊस येणार नाही असं नाही किंवा सगळीकडे स्केअरसिटी असेल असं नाही. महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस झाला तर शेजारच्या राज्यात तो होणार नाही अशी परिस्थिती असू शकते. सो आपण जरा जिल्हा निहायच बघू. मला वाटतं सुरुवात आपण मुंबईपासून करू, कारण मुंबईकरांना खूप चिंता आहे आता. राईट. लेट्स गो देअर. येस. आता आपण जर बघितलं हे करंट सॅटेलाइट इमेजरी आहे तर आपण इथं एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं बे ऑफ बेंगॉल. बे ऑफ बेंगॉलमध्ये. तिथे पुढं सरकून ते ओडिसा आणि ॲडजॉइनिंग झारखंड रिजनमध्ये होतं आणि तिथे सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस काल झालेला दिसून येतो. आणि त्यामुळे काय होतं की ज्यावेळी एखादं कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन इथं बनतं त्यावेळी मान्सूनचे वारे स्ट्रॉंग होतात आणि त्या पॅरलल जो रिजन आहे तो मुंबई आणि ॲडजॉइनिंग रिजन येतो आणि तिथे खूप जास्त ढगांची निर्मिती होऊन किंवा शेअर झोन आपण ज्याला म्हणतो, एक ईस्ट वेस्ट द्रोणी रेषा असते ज्याला आपण ईस्ट वेस्ट शेअर झोन म्हणतो, तो 21 डिग्री नॉर्थला असतो त्यावेळी. आणि मग मुंबई आणि ॲडजॉइनिंग रिजनला खूप जास्त पाऊस पडतो आणि असं याच्या आधी सुद्धा बऱ्याचदा झालेलं आहे. ज्यावेळी डिप्रेशन बंगालच्या उपसागरामध्ये उत्तरेला बनतं त्यावेळी मुंबई आणि ॲडजॉइनिंग रिजनला जास्त पाऊस पडतो. तर अशीच परिस्थिती मागील 2 ते 3 दिवसांपासून झालेली आहे आणि त्यामुळं मुंबईसह पुण्याचे जे घाटमाथे आहेत तिथे हेवी टू व्हेरी हेवी किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडताना एक क्विक नोट म्हणून, कारण आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना तुमचं हे वैज्ञानिक विश्लेषण सोप्या मराठीत आवडतं, तर तिकडे बे ऑफ बेंगॉलमध्ये जेव्हा कमी दाबाचा पट्टा तयार होतो तेव्हा इकडे पाऊस का पडतो? क्विक नोटमध्ये सांगितलं बरं. मी याच्यावरून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तर इथं जर बघितलं तर समजा हे हवेचं 1.5 किलोमीटरवरचे हवेची जमिनीपासून हे वारे आहेत. तर इथं ज्यावेळी सिस्टम तयार होते इथं लो प्रेशर तयार झालेला असतो आणि जसं आपण आधी डिस्कस केलं होतं की इथं मस्करेन हाय नावाचा दक्षिण गोलार्धामध्ये आता हिवाळा चालू आहे आणि तिथे एक हाय प्रेशर तयार झालेलं आहे आणि ज्यावेळी इथं एखादं लो प्रेशर तयार होतं तर जे वारे आहेत ते कधीही हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडं जातात. ओके. आणि ज्यावेळी इथं लो प्रेशर बनलेलं आहे तर आपले जे मोसमी वारे आहेत ते स्ट्रॉंग होतात आणि ते ह्या जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याच्याकडे जाण्यासाठी किंवा तिकडे संचलित होतं. ओके. आणि तिथे जास्त पाऊस पडतो. त्याचबरोबर आपले जे अरबी समुद्राचे जे वारे आहेत ते सुद्धा खूप स्ट्रॉंग होतात आणि त्यामुळं कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर जास्त पाऊस पडतो, कारण हे वारे खूप जोराने येतात आणि मग सह्याद्रीच्या रांगांना ते अडवले जातात आणि घाटमाथ्यांवर खूप जोरात मोठ्या उंच ढगांची निर्मिती होऊन इथे जास्त पाऊस पडतो. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला सुद्धा जास्त पाऊस पडतो आणि पुढचा जो प्रदेश आहे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातला जो पर्जन्यछायाचा प्रदेश आहे तिकडे ते जाता जाता त्यातलं बाष्प कमी होतं आणि तिकडं सुद्धा पाऊस पडतो,
परंतु या तुलनेमध्ये खूपच कमी पाऊस पडतो. आणि हे सगळे बाष्पयुक्त वारे या ठिकाणी संकलित होतात संकलित म्हणण्यापेक्षा संकलित होतात. आणि ह्यामुळं हा लो प्रेशरचा एरिया आहे त्याच्या आसपासचे जे राज्य आहेत किंवा प्रदेश आहेत तिथं जास्त पाऊस पडतो. मागील 24 ते 48 तासांमध्ये जर आपण पावसाची नोंद बघितली तर ओडिशा असेल, झारखंड असेल किंवा छत्तीसगडचा भाग असेल तिथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा जर विचार कराल तर कोकण किनारपट्टी आणि आजूबाजूचा प्रदेश आहे, मुंबई आणि घाटमाथे आहे, तिथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. ओके, मी ह्या मॅपवरून पुढे जाण्याच्या आधी मी बहुतेक दैनिक पुढारीत बातमी वाचली की आपल्या महाराष्ट्रावरती उंच आणि थंड असे ढग तयार झाले. म्हणजे निंबस तर मला माहिती होतं, हे असं काही झालंय? हां, म्हणजे ह्यावेळी आपण जर आता सॅटेलाईट इमेजरीमध्ये जर बघितलं तर काय आहे की हे मोठे उंचीचे ढग आहेत ज्याचा ब्राईटनेस जास्त आहे किंवा खूप व्हाईट आहेत ते उंच ढग आहेत. ॲक्च्युली प्री मान्सूनमध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये 12 किलोमीटरपर्यंत ढगांची निर्मिती असते कारण हिटिंग जास्त असतं. आणि मान्सूनचे जे ढग आहेत ते क्युम्युलोनिंबस टाईपचे असतात, म्हणजे त्याची उंची 6 ते 7 किलोमीटर किंवा 8 किलोमीटरपर्यंत असते. आणि वाऱ्यांची गती जास्त असल्यामुळं आणि ते इथं अडवले गेल्यामुळं खूप जास्त बाष्प त्यामध्ये कंटिन्युअसली सप्लाय होत असतं. आणि आपण जर अजून त्याचं विश्लेषण करायचं झालं तर 3 किलोमीटरच्या अंतरावर जर बघितलं आपण हवेपासून तर आपण इथं बघतोय की इथं एक चक्रीय स्थिती आहे, ती डिप्रेशनमुळं आहे. आणि त्याचबरोबर मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात बघितलं तिथं एक छोटीशी चक्रीय स्थिती आहे. आणि यामुळं खालच्या लेवलमध्ये खूप जास्त वारे बाष्प वाहत आहेत. आणि इथं हा जो प्रदेश आहे याला आमच्या भाषेमध्ये ईस्ट वेस्ट शेअर झोन म्हणतात किंवा द्रोणी रेषा पूर्व पश्चिम दिशेने आहे. त्यामुळं इथं सगळा पाऊस पडताना आपल्याला दिसतो. आणि मला आनंद आहे की शास्त्रीय माहिती फक्त पुणे वेधशाळा किंवा वेधशाळेमध्ये मिळते. ही पारंपरिक ज्ञानाला नाकारत नाही, पण त्याच्यावर अवलंबून राहू नका, हे शास्त्र आहे. आणि त्यामुळे IMD विषयी आणि पुन्हा एल निनोबद्दल जे जोक्स करतायत ना, प्लीज करू नका, वस्तुस्थिती ही आहे. सो आपण काय करूया की मुंबईपासून तळ कोकणापर्यंत जाऊया. तुम्ही तुमचं प्रिडिक्शन सॅटेलाईट थ्रू किंवा मॅपिंग थ्रू सांगितलं तर पुढे काय होईल आणि आत्ताची स्थिती काय. राईट, फक्त कोकण रिजन आपण घेऊ मुंबईपासून. राईट. आता कोकणाचं जर बघाल तर ते सॅटेलाईट इमेजरीवरून क्लिअर दिसतंय की उत्तर कोकणामध्ये पालघर असेल, रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इकडे जास्त आपल्याला ढग निर्मिती दिसते. आणि त्यामुळे तिथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे. येणाऱ्या 24 तासांमध्ये या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि त्यानुसार इकडे डिस्ट्रिक्ट वाईज जर बघितलं, जसं मी डिस्ट्रिक्ट सांगितले, तिथं जास्त पावसाची शक्यता आहे. येस, नाशिकचे घाटमाथे, त्यानंतर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, त्यानंतर पुण्याचे जे घाटमाथे आहेत तिथे, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे या सर्व ठिकाणी सिंधुदुर्गला ऑरेंज आहे आणि उर्वरित पूर्ण किनारपट्टीवर रेड अलर्ट दिला गेलेला आहे. राईट. आणि घाटमाथे जे आहेत नाशिक आणि पुण्याचे तिथे सुद्धा ऑरेंज रेड अलर्ट आहे. ओके. आणि उर्वरित डिस्ट्रिक्टसाठी ऑरेंज अलर्ट आहे. ओके, फाईन. मग बाकीचा जो मध्य महाराष्ट्र, मराठवाडा दिसतो तो ग्रीन, येलो आणि काही भाग मात्र ऑरेंज मध्ये आहे. पूर्व विदर्भामध्ये गोंदिया असेल किंवा मग त्याच्या आजूबाजूचा अमरावती अमरावती असेल तिथे ऑरेंज अलर्ट आहे आणि इतर ठिकाणी येलो अलर्ट आहे. अहिल्यानगरच्या काही भागामध्ये म्हणजे जिथं अकोले तालुका आहे त्या ठिकाणी टोपोग्राफी आहे किंवा सह्याद्रीच्या काही रेंजेस आहेत, तिकडं हेवी रेनफॉल होऊ शकतो किंवा मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हेवी रेनफॉल होऊ शकतो. बीडमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी होऊ शकतो. सगळीकडे, याचा अर्थ असा नाही की सगळीकडेच खूप जास्त पाऊस पडेल किंवा मुसळधार पाऊस पडेल, पण तुरळक ठिकाणी पडू शकतो. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येणाऱ्या 24 तासांसाठी. राईट. सो रेड अलर्ट जे आहे ते कोकण किनारपट्टीवरती, ऑरेंज आहे ते भंडारा आणि गोंदियामध्ये, विदर्भामध्ये आहे. बरोबर. आणि बाकी मग नाशिक आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट. बरोबर. हे आजचं प्रिडिक्शन आहे. याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात असाच पाऊस पडत नाही किंवा तशी शक्यता पण नाही. डेफिनेटली. बरोबर. येस, येस. नेक्स्ट डे उद्याचा जर आपण अंदाज बघितला तर त्यामध्ये आपण बघू शकतो की नाशिकचे घाटमाथे, त्यानंतर पालघर ला रेड आहे, त्यानंतर रायगड आणि उद्या मात्र मुंबईत ऑरेंज अलर्ट आहे. हां, मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट. उद्यापासून पावसाची तीव्रता थोडी थोडी कमी होताना दिसेल कम्पेअर टू आजच्या पेक्षा. आणि त्यानंतर अहिल्यानगर आणि पुण्याचे जे पूर्ण डिस्ट्रिक्ट आहे तिथे तुरळक ठिकाणी हेवी रेनफॉल होऊ शकतो किंवा मुसळधार पाऊस होऊ शकतो. आणि इकडे अमरावती, अकोला मध्ये ऑरेंज अलर्ट आहे, तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आणि उत्तरेकडचे जे आता हा पाऊस थोडा थोडा वरती सरकताना दिसेल आपल्याला. नंदुरबार, धुळे आणि जळगावला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पाऊस. तिकडे पूर्व विदर्भाचे काही जिल्हे लपल्यासारखे झाले थोडेसे, तर तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आणि 7-8 तारीख 8 तारखेला जर बघितलं तर पुण्याचे जे घाटमाथे आहे, रायगड आहे आणि साताऱ्याचे जे घाटमाथे आहे, तिथे रायगड आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यांसाठी ऑरेंज आहे, पुण्याच्या घाटमाथ्यांसाठी रेड अलर्ट आहे आणि उर्वरित जो कोकण किनारपट्टीचा प्रदेश आहे तिथे येलो आहे. त्याचबरोबर कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसाठी सुद्धा येलो अलर्ट आहे. इकडे विदर्भात जर बघितलं अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या रिजनना येलो अलर्ट आहे. आणि आपण बघू शकतो की पावसाचं प्रमाण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कमी होताना दिसतं किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. ओके, थोडक्यात 2 दिवसानंतर पाऊस जवळपास विरळ होत जाऊन कमी होण्याचे चान्सेस आहे. राईट, ही स्थिती मला वाटतं 9 तारखेची पण आहे. हा, सिमिलर कंडिशन आपण 9 तारखेला सुद्धा बघू शकतो आणि त्यानंतर मग जवळजवळ बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण कमीच झालेलं असेल किंवा हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो. ओके, पुन्हा एकदा आपण मॅपवरती जाऊ. आणि मी आज मध्ये बातमी वाचली की अनेक ठिकाणी जवळपास 130 मंडळामध्ये अतिवृष्टी आहे. तुमच्याकडचे डिटेल्स काय? येस, जस्ट अ मिनिट. राईट, सो प्रेक्षकांना हे लक्षात घ्यायला हवं की पाऊस पुढच्या 2 दिवसानंतर तुरळक होत जाईल, कारण थँक्स टू बंगालच्या उपसागरातला जो कमी दाबाचा पट्टा आहे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं नैऋत्य मोसमी वारं जे आहे त्या दिशेने चाललंय आणि अर्थात मुंबई आणि कोकण किनारपट्टीला त्यांनी व्यापलंय. आणि जो आपला रेन शॅडोचा जो पर्जन्यछायेचा भाग आहे तिथे मात्र पाऊस नाहीये, जो दर नेहमीच आपलं चित्र असतं. त्यामुळं ह्या पूर्ण किनारपट्टीवरती पाऊस आहे आणि उर्वरित ठिकाणी मात्र कमी आहे असं दिसतंय. आणि कुठे मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 132 मंडळं अशी होती की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, तर त्याचाही आपण आढावा घेतो. ठीक आहे, पण तुमच्याकडे अगदी तुम्हाला लगेच आठवत असेल लोणावळा, तामिनी, म्हणजे मागच्या 24 तासांचं जर बघितलं तर लोणावळ्यामध्ये 670 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर भिरा येथे 607 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर महाबळेश्वरला रेकॉर्ड ब्रेकिंग पाऊस झालेला आहे, 513 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. पुणे आणि परिसराचं बघाल तर शिवाजीनगरला 108 मिलीमीटर, त्यानंतर आपलं चिंचवडला 204 मिलीमीटरचे पाऊस झाला आहे, लोहगावला 148, त्यानंतर पाषाणला 113. तर बऱ्याच ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे. आणि जर पावसाचा आतापर्यंत जर पाऊस बघितला 1 जून ते आतापर्यंतचा, तर तरी आता याच्यामध्ये तूट अजूनही आहेच. पूर्ण महाराष्ट्राचं जर बघाल तर वजा 25% इतकी तूट त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यामध्ये कोकण किनारपट्टी जर बघितली तर तिकडे वजा 4% आहे, पाऊस चांगला पडतोय म्हणून. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 25% मध्य महाराष्ट्रामध्ये आहे अजूनही आणि मराठवाड्यामध्ये ते 28% इतकी आहे. त्याचबरोबर आपण विदर्भाकडे गेलं तर 15% इतकी तूट त्याच्यामध्ये सुद्धा आहे. तर पाऊस पडतोय, चांगली गोष्ट आहे, पण तूट अजूनही आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये बऱ्यापैकी कमी होईल. पण मग जसं मी सांगितलं की 10-11 तारखेनंतर पावसाचं प्रमाण अजून बऱ्यापैकी कमी झालेलं असेल, तर त्यामध्ये अजून तूट परत वाढण्याचे चान्सेस आहेत. थँक्यू सो मच. सो हे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा तेच नेहमी म्हणेन की ह्या पावसाचे अंदाज हे पुणे वेधशाळेवरती अवलंबून राहून पुढचं नियोजन तुम्ही करा. वेगवेगळे विभाग तर तुम्हाला सांगतात, शेतकी विभाग, स्वतः मुख्यमंत्री. थँक्यू.